कार्यालयामध्ये येणाऱ्या लोकांना पण ही आता बैठकीच्या चर्चेच्या सत्र आमचे चालू आहेत. त्यामुळे बैठकीच्या सत्रामध्ये कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढवून जास्तीत जास्त आपण त्यांना संपातून बाहेर पडून आपल्या कामावर रुजू होण्यासाठी आपण त्यांना प्रेरित करतोय आणि त्याच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या त्यांना रोवर लागत असतील, त्यांना लॅपटॉप लागत असतील तर ते रोवर, लॅपटॉप आणि त्यांची जी मागणी आहे दुसरी महत्त्वाची म्हणजे त्यांना प्रवास भत्ता जो त्यांच्या वेतनात ॲड करून पाहिजे तर ती शासन स्तरावर प्राथमिक मान्य झालेली आहे, जमाबंदी स्तरावर मान्य झालेली आहे. त्यामुळं त्यांना आता उद्या जिल्हाधीक्षक उमेश मलिक साहेबांनी बैठकीला बोलवलेलं आहे आणि निश्चितच बैठक ही सकारात्मक चर्चा होईल आणि उद्यापासून संप मागे होईल. आजच जिल्हाधीक्षक साहेबांनी त्यांची उद्या बैठक बोलवलेली आहे आणि उद्या त्याचे बैठकीत चर्चा होऊन उद्यापासून ते रुजू होतील अशा आशा आहे. आपला पूर्ण कोकण विभाग म्हणजे सर्व जिल्हे या संपामध्ये सहभागी आहेत. आणि आता प्रत्येक जिल्हा स्तरावर त्यांच्या बैठकी उद्या परवा 2 दिवसात बोलवले आणि निश्चितच हे 2 दिवसात म्हणजे उद्यापासून आपल्याकडे हजर होतील. म्हणजे परवा दिवशी नियमित कामकाज चालू होईल अशी सर्वसाधारणपणे एक आता याच्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आपण नेहमीच काम देतो असं काही नाही. आपल्याकडे कामाची आवक खूप आहे. शासनाप्रमाणे त्यांना आता 15 प्रकरणं आपण देतोय तर 18 प्रकरणं 19 प्रकरणं ते आपल्या तालुक्यामध्ये दरवेळेला करतात. प्रति महिना 18 महिना आपल्या तालुक्यामध्ये सरासरी 17-18 प्रकरणं प्रत्येक सर्व्हे करतोय. त्यामुळे मुळातच तो त्याच्या क्षमतेपेक्षा किंवा त्या ठरवून दिलेल्या कामापेक्षा निश्चितच जादा काम करतोय. हेही काम भरून निघेल अशी आशा आहे. कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते शासन स्तरावर आता प्राथमिक मान्य झालेले आहेत आणि उद्या जिल्हाधीक्षक साहेब बैठक घेणार आहेत. त्यामुळे निश्चितच कर्मचारी आमचे उद्या किंवा परवा हजर होतील आणि जे जनतेला हे विलंब झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आम्ही नव्या जोमाने जी काय पेंडन्सी आहे ती कंप्लीट करून देऊ.